कोणी एकाने म्हटले आहे, जेव्हा तुमचा देवावर विश्वास असतो तेव्हा तुम्हाला भविष्याची काळजी करण्याची गरज नसते. हे सर्व त्याच्या हातात आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही फक्त देवासाठी जीवन जगण्याचा निश्चय करा आणि तुमचे सर्वोत्तम काम करा. तुमचा निश्चय काय आहे? उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत असो. हा कार्यक्रम आपण आवर्जून पाहता यासाठी आपणा सर्वांचा मी ऋणी आहे. प्रियांनो, जेव्हा केव्हा आम्ही भूकंप, लढाया यांबद्दल ऐकतो त्यावेळेस आम्ही आणखी एका गोष्टीची चर्चा करतो आणि ती गोष्ट म्हणजे युगाची समाप्ती, जगाचा अंत किंवा शेवट. याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल, उत्सुकता, भीती अशा अनेक गोष्टींचे मिश्रण पाहावयास मिळते. येशूच्या शिष्यातही अशीच उत्सुकता होती आणि म्हणूनच आपणास दिसेल की त्यांनी येशूला प्रश्न विचारले. त्याचाच अभ्यास आज आपण आजच्या अध्ययनात करणार आहोत. यरुशलेमेचा विध्वंस व युगाची समाप्ती याविषयी येशूचे भविष्य. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही लुक्रू शुभवर्तमान ह्याच्या 21व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. लोक दानपात्रात दान कशा प्रकारे टाकतात हे येशू पाहतो आणि एका विधवेची तो स्तुती करतो. जैतुनाच्या डोंगरावरील भाषणात ह्या गोष्टी कधी घडतील ह्या प्रश्नाचे तो उत्तर देतो. आता आपण लुक्रू शुभवर्तमानातील भविष्यसूचक अशा भागात आलो आहोत. मत्ते व मार्क शुभवर्तमानामधील जैतुनाच्या डोंगरावरील संभाषणाशी हे मिळते जुळते असले तरी सारखेपणामध्ये सुद्धा परस्पर विरोध आहे. मत्तेकृ शुभवर्तमानात आम्हाला येशूच्या शिष्यांनी विचारलेल्या 3 प्रश्नांना सांगण्यात आलेले आहे. पहिला प्रश्न, ह्या गोष्टी केव्हा होतील? एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. आणि दुसरा प्रश्न, तुझ्या येण्याचे चिन्ह काय असेल? तिसरा प्रश्न, युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय असेल? मत्तेकृ शुभवर्तमान 24वा अध्याय आणि 3रं वचन आम्हाला सांगतं. मत्तेकृ शुभवर्तमान 24वा अध्याय आणि 3रे वचन. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हा सांगा. जो अध्याय आमच्या समोर आहे श्रोत्यांनो, तो पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतो. लूक भविष्यवाणीमधील व्यावहारिक बाबीला हाताळीत आहे आणि तेथे काही रहस्य किंवा तर्क नाही. कारण लुकाने जे वृत्तांत दिले आहेत ते भविष्यवाणी नसून इतिहास आहे. इसवी 70 मध्ये ही भविष्यवाणी पूर्ण झाली. भविष्यवाण्या काय आहेत तर एक साचा आहेत ज्यात इतिहासाला ओतल्या जाते व येथे आधीच बरेच ओतण्याचे काम झालेले आम्हाला आढळते. 21वा अध्याय पहिली 4 वचने आता आपण वाचूया. मग त्याने दृष्टीवर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, ह्या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकले. हिने तर आपल्या कमाईतातून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. त्या मंदिरातील संपत्तीच्या तुलनेत त्या विधवेचे दान काहीच नव्हते. मंदिराच्या कार्यात त्या 2 दमड्यांनी काहीच फरक पडणार नव्हता. परंतु आमचा प्रभू त्या प्रकारे देण्याला मापित नाही. श्रोत्यांनो, आम्ही काय देतो ह्याद्वारे नाही, परंतु आम्ही स्वतःसाठी किती ठेवतो ह्याद्वारे तो आम्हाला मापतो. आम्ही दशमांशाच्या पद्धतीखाली नाही, कारण त्याद्वारे आम्ही किती द्यावे ह्याचे मापन ठरवले जाते. जे काही आम्ही स्वतःसाठी ठेवतो ती देण्याची कृपा होय. कारण असे काही लोक आहेत ज्यांनी दशमांशापेक्षा देवाला अधिक द्यायला हवे, कारण त्या प्रकारे देवाने त्यांना आशीर्वादित केले आहे. देवबाप देणाऱ्याच्या त्यागी वृत्तीला पाहतो.
सर्वसाधारणपणे ज्याची अधिक देण्याची ऐपत नसून जो देतो तो खऱ्या अर्थाने त्याग करून देतो. आपण स्वतःसाठी काय ठेवतो ह्याकडे परमेश्वराचे लक्ष असते. आता हा प्रश्न ह्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की ह्या गोष्टी केव्हा घडतील. ह्या प्रश्नाचे उत्तर प्रभू येशू अशा प्रकारे देत आहे. 5 आणि 6 वचने वाचूया. मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे ह्याविषयी कित्येक जण बोलत असतात. त्याने म्हटले, असे दिवस येतील की जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडला जाणार नाही, असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही. जेव्हा प्रभू येशूने म्हटले की त्या श्रीमंत लोकांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक दिले, तेव्हा शिष्यांनी म्हटले, मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केले आहे. तेथील संपत्ती आकर्षित करणारी होती, परंतु काय खरोखर त्यांनी ते पाहिले? त्याची ती भव्यता, सुंदरता लवकरच लयास जाणारी होते. आणि श्रोत्यांनो, अशाच प्रकारे आम्ही ह्या जगातील धनसंपत्तीला पाहायला हवे. जगातील धनसंपत्ती अधिक काळ टिकणारी नाही, लवकरच नष्ट होणारी आहे. 7 वचन बघा. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा घडून येतील आणि ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय? मत्तै व मार्क शुभवर्तमानात प्रभू येशूला विचारण्यात आलेल्या शेवटल्या 2 प्रश्नांवर अधिक जोर देण्यात आला आहे. प्रश्न आहे, तुझ्या येण्याचे चिन्ह काय? काळाच्या समाप्तीचे चिन्ह काय? मत्तै शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताचे परत येणे अधिक महत्वाचे आहे व तो त्या संबंधातच त्या प्रश्नांचे उत्तर देतो. आता येथे लूकमध्ये तो जेव्हा म्हणतो की चिऱ्यावर चिरा राहणार नाही, तेव्हा तो येरुशलेमच्या नाशाविषयी बोलत आहे. जरी हा जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनाचा भाग आहे, तरी बहुतेक करून आमच्या प्रभूने शिष्यांच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि नंतर जेव्हा ते जैतुनाच्या डोंगरावर आले व त्याला सविस्तर विचारू लागले, तेव्हा त्याने त्यांना पूर्ण व औपचारिक असे काही सांगितले जे आम्हाला मत्तै शुभवर्तमानामध्ये वाचायला मिळते. निसंशय श्रोत्यांनो, आमच्या प्रभूने पुन्हा आणि पुन्हा त्याची शिकवण दिली. पुन्हा आणि पुन्हा ऐकल्यानंतर, वाचल्यानंतरच आम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकतो. 8 वचन बघा. 21 अध्याय 8 वचन. तो म्हणाला, तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा, कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मीच तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका. त्या वेळेला खोटे ख्रिस्त उभे राहतील. आम्ही ज्या काळात राहत आहोत त्याचे भविष्य असेच आहे. व प्रभू येशू जेव्हा ह्या पृथ्वीवर होता तेव्हा सुद्धा हे असेच होते. त्याच्या समयी सुद्धा खोटे मसीहा होते व आज अनेक आहेत जे त्यांच्याजवळ अलौकिक शक्ती आहे असा दावा करतात. जरी ते प्रभू येशूविषयी बरेच काही बोलतात, तरी स्वतःला त्याच्या जागेवर ठेवून जे गौरव ख्रिस्ताला मिळायला हवे ते स्वतःकडे घेतात. मला वाटतं श्रोत्यांनो, आज अनेक खोटे ख्रिस्त आमच्या अवतीभोवती वावरत आहेत. त्याच प्रकारे खोटे धर्मसुद्धा आहेत. 9 आणि 10 वचने सांगतात, आणि जेव्हा तुम्ही लढाया व दंगे ह्याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढा शेवट होत नाही. मग त्याने त्यांना म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल. ह्या युगाचे एक दुसरे लक्षण युद्ध आहे. युगाच्या समाप्तीस युद्ध किंवा लढाया अधिक वाढतील. जरी श्रोत्यांनो, युद्ध, विरोध व शांतता वाद वाढत आहे, तरी परमेश्वराचे वचन थेसलनिकाकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 3 वचनामध्ये सांगते. थेसलनिकाकरास पहिले पत्र 5 अध्याय 3 वचन, शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. आम्ही आता त्या स्थितीत आलो आहोत. जोपर्यंत प्रभू परतत नाही तोपर्यंत पूर्ण समयाची ओळख युद्धाद्वारे दिल्या गेली आहे. आता 11 वचन बघा. मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मर्या येतील व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. ही त्या काळाची दुसरी लक्षणे होत, जी बहुधा शेवटच्या भागात अधिक तीव्र होतील. 12 ते 15 वचने मी आता आपणाकरिता वाचत आहे. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचं छळ करतील. तुम्हाला सभास्थाने व तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करीतील
आणि राजे व अधिकारी ह्यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील. यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करावयाचा नाही, असा मनाचा निर्धार करा. कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडविण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. ह्या वचनात श्रोत्यानो, प्रभू इस्रायल राष्ट्राशी बोलत आहे. ह्या सर्व गोष्टी विशेष करून यहुदी लोकांना लागू पडतात. योहान कृष्णवर्तमान 15 18 आणि 19 वचनात आम्हाला सांगण्यात आले आहे. योहान कृष्णवर्तमान 15 18 आणि 19 वचने. जग जर तुमचा द्वेष करीते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करीते. श्रोत्यानो, आपण जर ख्रिस्ताच्या मागे चालणारे, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात, तर आपण प्रसिद्ध होण्याची एखादी स्पर्धा जिंकणार नाही, मी आपणाला ठामपणे सांगते. पुढे 16 ते 19 वचने बघा. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील कित्येकांना जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल. ही वचने सरळ 1,44,000 यहुद्यांना लागू पडतात, जे महासंकटाच्या काळात नाश न होता कायम राहतील. या यहुदी लोकांचा छळ महासंकटाच्या काळात अतिभयंकर असा असणार आहे. 20 वचन. परंतु यरुशलेमेस सैन्यांचा ओढा पडत आहे असे पाहाल, तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. लक्षात असू द्या की त्यांनी त्याला विचारले, ह्या गोष्टी केव्हा घडतील? म्हणजेच एका चिऱ्यावर दुसरा चिरा राहणार नाही, हे केव्हा घडेल? हे तेव्हा घडले जेव्हा रोमी टायटसने इसवी 70 मध्ये यरुशलेमवर हल्ला केला. माझे असे मत आहे की ह्यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी जवळपास 40 वर्षांनंतर यरुशलेमच्या भिंतीची अवस्था पाहून व टायटसने आपल्या सैन्याची ध्वजा जेव्हा उभारली, तेव्हा ख्रिस्ताच्या शब्दांना स्मरण केले असावे की ह्याच विषयी आमचा प्रभू बोलला असावा. ह्याच गोष्टी पुन्हा शेवटल्या दिवसात होणार आहेत. 21 वचन. त्यावेळेस जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये.
जे काही महासंकटाच्या काळात करायचे आहे ते त्यांनी केले. त्यांना यरुशलेममधून शक्य तितक्या लवकर निघायचे होते. यहुदी इतिहासकार योसेफस यरुशलेमला पडलेल्या भयंकर वेढ्याविषयी सांगतो. तेव्हा मातांनी आपल्या स्वतःच्या लेकरांना मारून खाल्ले. माशांप्रमाणे लोक मेलेत आणि मेलेल्यांना भिंतींवरून फेकण्यात आले. जे बचावले ते एकतर नंतर उपासमारीने मेले किंवा त्यांना गुलाम म्हणून विकण्यात आले. पुन्हा श्रोत्यांनो, आमचा प्रभू शेवटल्या दिवसात काय होणार ह्याचे लहान प्रमाणात चित्र रेखाटत आहे. असेही लोक आहेत की जे म्हणतात किंवा जे दावा करतात की असे पुन्हा दुसऱ्यांदा कधीच घडणार नाही. हे एकदा घडले, ते इतिहासात जमा झाले. प्रभूने म्हटले हे घडेल आणि ते घडले. तो म्हणतो की हे पुन्हा घडेल आणि माझा विश्वास आहे की ते अगदी घडणार आहे आणि जे काही प्रभू बोलला आहे ते अगदी बरोबर आहे. 22 ते 24 वचने बघा. कारण शास्त्रलेखातल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. कारण देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल. ते तलवारीच्या धारेने पडतील. त्यास बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेस पायाखाली तुडवितील. यहुदी पांगल्या गेलेत. टायटसने त्यांना बंदिवासात टाकले. त्यांनी रोममध्ये प्रचंड मोठे पुतळे बांधले. इस्रायल राष्ट्रावर फार भयंकर कोप आणि संकट कोसळले. जवळपास 1900 वर्षांपूर्वी टायटसने यरुशलेममध्ये प्रवेश केला. त्या दिवसापासून यहुदी अन्य जातीयांना यरुशलेम बाहेर काढू शकले नाहीत. टायटसने यरुशलेमला काबीज केल्यानंतर आजपर्यंत अन्य जातीयांनीच यरुशलेमला नियंत्रित केले आहे. तेथली पवित्र स्थाने सुद्धा त्यांनीच घेतलेली आहेत. आज सुद्धा तेथे त्यांचे वर्चस्व आहे. खरोखर श्रोत्यानो, देवाचे पवित्र वचन किती अचूक आहे. 25 वचन बघा. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यात चिन्हे घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील. ख्रिस्त ह्या पृथ्वीवर येण्यापूर्वी शेवटल्या दिवसांचा ह्यामध्ये उल्लेख आहे. शेवटल्या दिवसात असेच होणार आहे. 26 वचन बघा. भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशातील बळे डळमळतील. काही लोक ह्या वचनाला घेऊन म्हणतात की हे आजचे चित्र आहे. जर आपण म्हणता की ह्या वचनाची पूर्ती आता होताना आपण पाहत आहोत, तर श्रोतांनो, ही आमची चूक आहे. दिवस वाईट आहेत हे मी मान्य करते. राजकारणातील उलाढाली, सामाजिक संघर्ष खरोखर चिंताजनक विषय आहेत. बऱ्याच भयावह गोष्टी घडत आहेत. परंतु शेवटल्या दिवसात हे सर्व काही अधिक भयानक होणार आहे. 27 वचन बघा. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. ख्रिस्त कोणत्याही क्षणी परतणार आहे. आज इतक्या तीव्र गतीने गोष्टी घडत आहेत की हा कार्यक्रम ऐकत असताना सुद्धा ख्रिस्त येऊन आपल्या वधूला अर्थात मंडळीला वर घेऊन जाऊ शकतो. जर असे होईल तर मला खात्री आहे की आपण जे हे वचन ऐकत आहात ते आपण माझ्यासोबत त्याच्या समक्षतेमध्ये उपस्थित राहाल. 28 वचन. ह्या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोके वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे. काय श्रोत्यानो, ह्या गोष्टींची सुरुवात झाली आहे? मला हे माहिती नाही. फक्त मी हेच म्हणू शकते की माझे तारण, माझी सुटका मी प्रथम जेव्हा विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता जवळ येऊन ठेपले आहे. मला हे माहीत आहे की माझा प्रभू, माझा तारणारा वापस येणार आहे आणि हेच माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. 29 ते 31 वचने पुढे सांगतात. त्याने त्यास एक दाखला सांगितला. अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पहा. त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुम्हीच ओळखता की आता उन्हाळ्यात जवळ आला आहे. तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. श्रोत्यानो, मी अद्यापही अंजिराचे झाड इस्रायल राष्ट्रासाठी चिन्ह म्हणून मानते. देवाचे घड्याळ इस्रायल आहे. अंजिराचे झाड इस्रायल राष्ट्राला दर्शविते. इर्मयाचे पुस्तक 24 अध्याय 1 ते 5 वचने आम्हाला सांगतात. इर्मयाचे पुस्तक
24वा अध्याय 1-5 यहोयाकीम याचा पुत्र यकोन्या, जो यहुदाचा राजा, त्यास व यहुदाचे सरदार, कारागीर व लोहार यास नबुकदनेस्सराने धरून यरुश्लेमेतून बाबेलास नेल्यानंतर परमेश्वराने मला हे दाखविले. पहा, परमेश्वराच्या मंदिरासमोर अंजिराच्या 2 टोपल्या ठेविल्या होत्या. एका टोपलीत पहिल्या 12च्या अंजिरासारखे फार चांगले अंजीर होते. दुसऱ्या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खावयास जोगे नव्हते. परमेश्वर मला म्हणाला, इर्मया, तुला काय दिसते? मी म्हणालो, अंजीर. चांगले ते फार चांगले आहेत आणि वाईट ते फार वाईट आहेत, इतके की ते खावयास जोगे नाहीत. मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, या ठिकाणाहून यहुदाचे बंदिवान केलेले जे लोक मी खासद्यांच्या देशी पाठविले आहेत, त्यास या चांगल्या अंजिराप्रमाणे मी समजेन. नंतर होशेचे पुस्तक 9 आणि 10 सांगतं. होशेचे पुस्तक 9 10 रानातल्या द्राक्षाप्रमाणे इस्रायल मला आढळला. अंजिराच्या हंगामातील प्रथम फळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले. पण ते बाल पोराकडे आले आणि त्यांनी लज्जास्पद मूर्तीला आपणास वाहून घेतले. त्यांच्या वल्लभासारखे ते अमंगळ झाले. पुढे श्रोत्यांनो, 21व्या अध्यायाचे 32 सांगते, मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. ह्या पिढीने हे इस्रायल राष्ट्राला सूचित करते. ह्या लोकांच्या अविनाशीपणाविषयी ते शिकविल किंवा लोकांच्या पिढीविषयी व त्यांच्या संपूर्ण जीवनाविषयी ते सांगते. ह्या स्थितीत ह्याचा अर्थ असा होईल की ज्यांनी ह्याची सुरुवात पाहिली ते ह्याचा शेवट सुद्धा पाहतील, कारण किती वेगाने ह्या गोष्टी घडतील ह्यावर अधिक जोर देण्यात आला आहे. 33-35 बघा. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत. तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल. देवासाठी जीवन जगण्याचा निश्चय करा. हे दिवस हेच करण्याचे आहेत. श्रोत्यांनो, देवाने मला जगाला बदलविण्याकरिता किंवा ह्या जगामध्ये सुधारणा करण्याकरिता पाचारण केलेले नाही. ते देवाचे कार्य आहे, माझे नाही. त्याने मला त्याच्याकरिता जगण्याकरिता सांगितले आहे व त्याच्या वचनाला इतरांपर्यंत पोहोचवण्याकरिता सांगितलेले आहे. आणि मी हेच करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मला खात्री आहे की आपण सुद्धा हेच करीत आहात. देवाच्या इच्छेच्या अधीन राहणे फार समाधानकारक आहे. आता आपण 36 वाचूया. 36 सांगतं, तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. आम्ही समर्थ कसे होऊ शकतो? फक्त एकच गोष्ट आम्हाला समर्थ आणि लायक बनवू शकते, ती म्हणजे ख्रिस्तामध्ये आमची योग्यता. म्हणून मी ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला आहे. माझे मार्ग मी त्याच्या हातात सोपवलेले आहेत. कारण जर वर घेतल्या जाण्याच्या समयी, रॅप्चरच्या समयी मी जिवंत राहिले, तर हवेमध्ये देवाच्या कृपेने मी प्रभू येशू ख्रिस्ताला भेटीन. 37 आणि 38 सांगतात, तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्रीस बाहेर जाऊन ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्यावर राहत असे. सर्व लोक त्याचे ऐकण्यास मोठ्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत. मला नेहमी वाटतं श्रोत्यांनो, की प्रभू येशूचे उपदेश व शिकवण ऐकणाऱ्यांमध्ये जर मी असते तर किती बरे झाले असते. खरोखर ज्या लोकांनी त्याचा उपदेश, त्याची शिकवण ऐकली ते आशीर्वादित लोक होते. परंतु परमेश्वराने आम्हाला त्यापासून वंचित ठेवलेले नाही. त्याने आपले पवित्र वचन आम्हाला आमच्या मातृभाषेमध्ये दिलेले आहे. आम्ही हे वचन वाचावे आणि ह्या वचनानुसार चालावे, हीच परमेश्वराची इच्छा आहे. आणि ह्यामध्ये परमेश्वर आपले मार्गदर्शन करो, आपणाला आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आपणास हे समजून आले असेल की आजच्या अध्ययनातील काही गोष्टी घडून गेल्या आहेत आणि काही गोष्टी
पुन्हा घडणार आहेत. म्हणून कमी समय उरला असताना प्रत्येकासाठी हा जागृतीचा इशारा आहे. आम्ही जागृत असावे, तयार असावे. वचन म्हणते, होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. होय प्रियांनो, हे असंच होणार आहे. काय आम्ही तयार आहोत? काय आम्ही समर्थ झालो आहोत? आत्मपरीक्षण करा. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आजच्या वचनांबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तुझ्या वचनांवरती विश्वास ठेवण्यासाठी, तुझी वचनं स्वीकारण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. होय प्रभूजी, तुझी वचनं आम्हाला जागृत करतात आणि म्हणूनच आम्ही आमच्या जीवनामध्ये जगिक गोष्टींपेक्षा तुझ्याकडे, वरील गोष्टींकडे लक्ष लावण्याचा आम्ही प्रयत्न करावा म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. प्रभूजी, आम्ही मान्य करतो आम्ही अशक्त आहोत, परंतु बापा, तू आम्हाला सशक्त आणि बलवान करणारा आमचा देव आहेस. आमचं लक्ष तुझ्याकडे असावं म्हणून तुझी कृपा आमच्यासाठी विपुल अशी कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्याद्वारे ही विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी झटा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.